जय श्रीराम. आपण एवढ्या मोठ्यांनी म्हणलं पाहिजे की आनंदजींनी तिथे गीत रामायण म्हणलेलं आहे आणि प्रत्यक्ष रामाने ते ऐकलेलं आहे. त्यामुळं इथला आवाज प्रभू रामांच्या अयोध्येत पोचला पाहिजे. अशा पद्धतीने आपण श्रीराम म्हणूया. जय श्रीराम. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळेची आणि आपल्याला गीत रामायण ऐकायचं आहे. मी परमभाग्यवान आहे की जी श्री सद्गुरू ग्रुप या नावानी संस्था 13 वर्षापूर्वी निर्माण केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातले पंडित, पुरोहित, याज्ञिक, वैदिक आणि देवळातले पुजारी आपण एकत्र केलेले आहेत. 10,000 गुरुजी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रात. आणि प्रभू रामांचं मंदिराचं पुनर्निर्माण जेव्हा सुरू होतं तेव्हा आमचे काही गुरुजी म्हणले की सर आपण काहीतरी अयोध्येसाठी करूया. अयोध्येसाठी आपल्या प्रत्येक बांधवाने काही ना काहीतरी केलेलं आहे आणि म्हणून 4 वेदांचं अनुष्ठान अयोध्येमध्ये सलग 1.5 वर्ष एकही दिवस खंड न करता 2 टेम्परेचर असतानासुद्धा मी आणि आमचे गुरुजी आणि 48 टेम्परेचर असतानासुद्धा मी आणि गुरुजी तिथं होतो आणि अखंडित 1.5 वर्ष प्रभू रामांच्या मंदिराचं पुनर्निर्माण आणि प्राणप्रतिष्ठा निर्विघ्न संपन्न व्हावी यासाठी सर्व गुरुजींनी विना संभावना हे अनुष्ठान केलं. आणि राम जन्मभूमीला इतकं ते भावलं, आम्हाला दरवर्षी निरंतर 3 महिने अनुष्ठान करण्याची परवानगी अधिकृतरित्या दिलेली आहे. आणि आत्तासुद्धा 4 मार्चपासून 31 मेपर्यंत हे अनुष्ठान चालू आहे. दादा, यावेळच्या अनुष्ठानाच्या ज्या कोर कमिटीमध्ये कोहिनूरचे आमचे कृष्णकुमार गोयल साहेबसुद्धा आमचे उपाध्यक्ष आहेत. मी त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना मी म्हणलं खाली नाम काफ़ी है, कोहिनूर का नाम अगर जुड़ गया तो संस्था आगे गई. अशा पद्धतीने गोयल साहेबसुद्धा सहकार्य आहे आपल्याला. आणि प्रणव कुलकर्णी हा उत्कृष्ट गायक आहेच, सर्वांना माहिती आहेच, परंतु तो या संस्थेचा सचिव म्हणून काम पाहतोय. आणि अयोध्येचं अनुष्ठानाचे नियोजन करण्यासाठी अनुष्ठान सुरू होण्यापूर्वी 6 महिने मी आत्तापर्यंत अयोध्येला 78 वेळा जाऊन आलेलो आहे. आणि माझ्याबरोबर 35 वेळा प्रणव कुलकर्णी अयोध्येला आलेले आहेत. या सगळ्या नियोजनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि प्रणवचा आनंदजी दुसरा कार्यक्रम झाला अयोध्येमध्ये 28 डिसेंबर 2023ला एक कार्यक्रम अयोध्येमध्ये झाला. आणि आता मात्र कार्यक्रम भव्य दिव्य करायचा होता आणि म्हणून आनंदजी साक्षीदार आहेत, आमचे वहिनी साक्षीदार आहेत. तर हा कार्यक्रम अक्षरशः गोयलजी म्हणजे गणेश कला क्रीडा सारखं व्यासपीठ आणि तेवढी लोक बसतील एवढा मोठा पेंडॉल, अशा पेंडॉलमध्ये प्रणव कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण गीत रामायणाचा कार्यक्रम प्रथमच अयोध्येच्या राम मंदिर परिसरात झाला. आणि त्याचं आयोजन करण्याचं परमभाग्य मला मिळालं. मला निश्चित आनंद आहे की जसं आत्ता इथं अनेक लोक उपस्थित आहेत, आनंदजींनाही माहिती आहे की अयोध्येचे महापौर होते, अयोध्येचे आमदार होते, अयोध्येमधले 100 महंत होते, अयोध्या राम जन्मभूमीचे सर्व ट्रस्टी उपस्थित होते. असा हा भव्य दिव्य 400, 450, 500 लोकांच्या उपस्थितीत रोजचा हा कार्यक्रम 3 दिवस खूप उत्कृष्ट कार्यक्रम झाला. आणि मला आनंदजी तो दिवस आजही आठवतो आहे की 20 तारखेला 19 तारखेला अक्षय तृतीया होती. अक्षय तृतीयेला हा कार्यक्रम सुरू झाला. 19, 20, 21 असा 3 दिवस कार्यक्रम झाला. 20 तारखेला आम्ही सर्वजण प्रभू रामांच्या दर्शनासाठी गेलो होतो. आनंदजी माझ्याबरोबर दर्शनाला होते आणि आनंदजींनी डोळ्यात पाणी आणून जे शब्द बोलले ते आजही माझ्या हृदयात आहेत की माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या माध्यमातून सहकार्य झालं, हे शब्द मी कधीही विसरणार नाही. असं हे काम करण्याचं परमभाग्य सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपेने आणि प्रभू रामांच्या कृपेने मला मिळालं आहे. मी निश्चित सांगेल की आमचं प्रणव कुलकर्णी अनेक क्षेत्रात आहे, IT क्षेत्रात काम करतो आहे, परंतु गीत रामायणासाठी अक्षरशः
म्हणजे मी त्याचे विना संभावना 4 कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आत्ता भोंडे सर मला सांगत होते की त्यांनी जो पु ल देशपांडेंचा कार्यक्रम आयोजित केला, सेम असा कार्यक्रम आपण आयोजित घेतला होता. आत्ताही कुठल्याही कलाकारांना मानधन नव्हतं आणि अशाच पद्धतीने हे करून, परंतु अत्यंत भव्य दिव्य संस्मरणीय कार्यक्रम निश्चित झाला. आणि या व्यासपीठावर आता जास्त बोलत नाही, एकच सांगतो, आनंदजी आपण प्रणव कुलकर्णी आणि श्रीधरजी यांच्या उपस्थितीत गीत रामायणाची 75री आपण प्रभू रामांच्या समोर करूया, एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.